महाराष्ट्राचे दादा अजित पवार यांचं आज विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे. बारामतीमध्ये विमान अजितदादांचं कोसळलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहर हे अजितदादांचं दुसरं घर होतं. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या अनेक आठवणी आहेत. याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर आहेत. सर काय आठवणी आहेत अजितदादांच्या पिंपरी चिंचवड शहरांविषयी? अ, मुळात आमचा अ, राजकीय जन्मच अजितदादांमुळे झालेला आहे. या शहरातले जेवढे नेतृत्व करणारे मंडळी आहेत, त्यातले 99% हे फक्त आणि फक्त अजितदादांमुळं आहे. खरं तर जसं आपण आत्ता नुकताच प्रजासत्ताक दिन होऊन गेलेला आहे. हे दिवस जसे आपण साजरे करतो, परंतु हा जो आज 28 जानेवारी जो आहे, तो महाराष्ट्राच्या भविष्यातील अनेक पिढ्यानपिढ्या चंद्रसूर्य आहे तोपर्यंत काळा दिवस म्हणून साजरा करावा इतकी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे. खरं तर बोलायला शब्द नाहीत कारण का आमच्या आयुष्यामध्ये अजितदादा नसते तर आम्ही कार्यकर्ते म्हणून जन्माला आलो नसतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडस हे जसं समीकरण होतं, तसं मला वाटतं की त्या राजानंतर राजकारणातला राजा धाडस आणि अजितदादा जे समीकरण होतं, ते धाडस हा महाराष्ट्राचा शब्द देखील अनंतात आज विलीन होणार आहे. आम्ही तर ते तर देहरूपी गेलेले आहेत, परंतु आम्ही तर जिवंतपणे मरण्याला सोचत आहोत. निश्चित हे कधी न भरून येणारं हे दुःख आहे. आता काय शब्द म्हणजे नाही अजितदादा म्हणजे पिंपरी चिंचवडच आमच्या दृष्टिकोनातून या अनाथ पोरकं जसं महाराष्ट्र पोरकं झालं, तर विशेषतः आम्ही घरातली मुलं त्यांच्या. पण आम्ही तर खऱ्या अर्थाने अनाथ पण काय असतं, पोरकेपणा काय असतो, त्या निमित्तानं आम्हाला म्हणजे आम्ही ते अनुभवत आहोत. सर हे शहर अजितदादांनी घडवलं म्हणजे बऱ्यापैकी इथला जो काही विकास आहे तो सगळा अजितदादांनी केलेला आहे. तर कुठली अशी मोठी विकास कामं अजितदादांमुळे झालेली आहे आणि शहराला जो काही नावारूपाला जे पिंपरी चिंचवड शहर आलं त्याच्यामध्ये अजितदादांचं योगदान किती मोठं वाटतंय? नाही मुळात हे शहर जे ते दिसतंय ना आज, हेच हे शहर त्यांचं देणगी. उत्तम रस्ते, उत्तम ब्रिजेस, उत्तम मेट्रोची संकल्पना किंवा जे शहराला जे आवश्यक असतं, पहाटे 5ला उठून या शहराची पाहणी करून त्याला दिशा देण्याचं, ते स्वच्छ असं त्यांना लागायचं सगळ्या गोष्टी. म्हणजे अतिशय निरीक्षण करायचे. इव्हन झाडं कोणती लावावीत, झाडाचं कटिंग कसं करावं, इथपर्यंत ते उद्यान विभागाला मार्गदर्शन करायचे. शहर हे भारतातलं 5वं शहर हे जाहीर झालं होतं. त्यातील ते सगळं आणि सगळं यश हे अजितदादांचं. कारण अजितदादा मला असं वाटतं, की म्हणजे बारामतीत जरी त्यांचा जन्म झाला असेल, परंतु कर्मभूमीने एक अतिशय प्रेम एखाद्या व्यक्तीवर असतं शहर. तसंच या म्हणजे त्याही पलीकडे जाऊन दादांचं या शहरावर प्रेम आहे, होतं. परंतु अनेक नेते घडवले. ते असे म्हणजे कणखर जरी होते तरी आतून खूप माझ्या मते ते खूप हळवे होते खूप. कारण का त्यांना इतक्या नेत्यांनी सोडून गेले. पक्ष आमचा कमकुवत केला. परंतु ते कधी त्या ठिकाणी कधीच त्यांच्यावर ते रुसले नाहीत. त्यांच्यावर रागवले नाहीत. ठीक आहे म्हणजे राजकारणात चालायचं. माझ्यावर देखील राजकीयदृष्ट्या खूप आघात झाली तरी मला म्हणायचे चालायचं भाऊसाहेब. राजकारणात या गोष्टी सगळ्या सहन करावं लागायचं. आत्ताच माझी परवा निवडणुकीपूर्वी आम्ही दोघंच गाडीत होतो. आम्ही दोघं गाडीत चाललेलो होतो. तिने त्याला सांगितलं, की असे काही मंडळी अडचणी करतात. मलाही म्हणले, मी सुद्धा मलाही अडचणी आणतात. मला तेवढ्या एका शब्दाने एवढा आत्मविश्वास वाढला, की आपण असल्या तक्रारी करण्यात काही अर्थ नसतो. तसे ते दादा होते. त्यामुळं खरंच दादा होते ते. म्हणजे उगाच ते काय उपाधी लावून दादा काही जण होतात. पण हे खरंच दादा होते. ते दादा हळवे पण होते, कणखर पण होते. लोकांना त्यांच्या आवाजातनं त्यांची लांबून ओळख करायची, की अजितदादा खूप कडक आहेत. नाही ते तसं नव्हतं ते. कडक असतं तर कितीतरी लोकांना त्यांनी पक्षविरोधी कारवाईबद्दल बडतर्फ केलं असतं. ते तसे नाही, हळवे होते खूप. प्रशासनावर खूप मजबूत पकड असणारा नेता मी माझ्या 35-30 वर्षाच्या राजकारणामध्ये एकही पाहिलं नाही. मी अनेक नेत्यांबरोबर काम केलं. माझं भाग्य एवढं, की अजितदादा 91 साली पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले. त्याच्यातले 89ला मी NSSचा अध्यक्ष होतो. त्यामुळं त्यामुळं ते आम्हाला मजा यायची त्यांच्याबरोबर फिरायला. आम्ही
8-9 वर्षाचाच फरक असेल आमच्यामध्ये, परंतु एक आमच्यातला नेता वाटायचा आम्हाला. आणि खूप पळायचा. आणि मला त्यांनी युवक काँग्रेसचं अध्यक्ष केलं. नंतर पहिलं तिकीट महानगरपालिकेचं त्या काळात तिकीट मिळवणं खूप अवघड होतं. तेही काँग्रेसचं तिकीट मिळवणं म्हणजे दिग्गज लोकांची रांग लागायची. बरोबर. त्या काळामध्ये मी 23व्या वर्षी मला त्यांनी उमेदवारी दिली होती. आज त्याच वेळेस उमेदवारी दिली नसती, आज मी तुमच्यासमोर उभं राहिलो सुद्धा नसतो. म्हणजे मला वाटतं की कधी न फेडणारं ऋण ते ठेवून गेलेत आमच्यावर. म्हणजे ना कुठं आता तर शक्यच नाही. दादा म्हणजे खरं सांगू का, दादा गेलेत किंवा दादा नाहीयेत हेच मुळात पटत नाही आम्हाला. खरंच नाही पटत. आता काय ह्या सगळ्या नीतीपुढे आपण जरी म्हणत असलो तरी इतकं मोठा आघात, इतकं मोठं म्हणजे पचवणंच अवघड आहे. ते तर गेलेत, पण आम्ही आता जिवंतपणेच मेल्यासारखं वाटायला लागलं आम्हाला. काय आता ते निवडणुकांनी महानगरपालिकेत निवडून आलोय आणि काही काय त्याचा म्हणजे आमच्या आनंदाला किंवा आमच्या आनंदाला प्रोत्साहन कोण देणार? बरोबर. आणि आमची माहिती असणारा नेता आता नाहीच आहे ना. मी काय आहे, माझा स्वभाव कसा आहे, मी बोलतो कसा, मला कुठं राग येतो, मला कुठं आनंद होतो, ह्या सर्व गोष्टीचं अवमूल्यन जे मूल्यमापन करणारा माणूस. आता त्याचं अवमूल्यन झालं पूर्ण. म्हणजे आता नवीन आम्हाला जो येईल त्यावेळेस एबीसीडी पासून सुरुवात करायला लागणार. बरोबर. मग 30 वर्षानंतरचा हेच दिवस पाहायचा होता, तर ते राजकारणातनं आलेलं चांगलं होतं. म्हणजे अजितदादांच्या इतकं जवळ जाऊन दादांनी असं दूर जाणं हे म्हणजे आमच्या प्रकृतीला पण ते झेपलं जाणार नाही. त्यामुळे खूप खूप म्हणजे अतिशय वाईट घटना झालेली आहे. महाराष्ट्र म्हणजे आता महाराष्ट्रात असा नेता पुन्हा जन्माला मला नाही वाटत येईल. इतकं धाडसानं एवढ्या लोकांना अंगावर घेऊन एकटा माणूस पायाला झेंडी बांधून कुणी ज्यांना मोठं केलं ते सगळी पदं मिळवत बसले. त्यांना साथ दिली नाही. तरी डगमगता छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांच्या सभा घेऊन सुद्धा इतकं एकटा लढत होता माणूस. बरोबर. आता काय महाराष्ट्राला कोण राहिलंच नाही.